हा बरं काम करा काम करा काम करा काम करा आपलं चला. तुम्हाला बाथरूम सरनी धुवायला लावले ना? सरनी धुवायला लावले ना तुम्हाला? हा बर. तुमचं काम आहे का बाथरूम धुवायचं? सरनी तुम्हाला सांगितलं ना? सरनी सांगितलं ना तुम्हाला? नाही नाही, तुम्ही बाथरूम ह्याला कसं काय धुवायला लावले? आल्याशी काय बोलताय? हा तुमचा राग नाही नाही, राग म्हणजे तुम्हाला काय त्याला दुसरं माणूस नाही कोणी? हा गेल्या वर्षी कोण स्वच्छ करत होते? गेल्या वर्षीचं जाऊ द्या, आताच सांगा तुम्ही. तुम्हाला पोरायला बाथरूम स्वच्छ करायला तुम्ही सांगू शकता का? ऐकून घेता का? गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी काय बाकीचं जाऊ द्या गेल्या वर्षी. मला आता सांगा, आता तुम्हाला परमिशन आहे का? आमचं चुकलो. आता आम्ही मॅडमला सांगेन की हा चुकलं नाही तुम्हाला. तुम्हाला बाथरूम सरनी धुवायला लावलं पोरावं? हा लावलं ना? सरनी लावलं का मॅडमनी लावलं? सरनी काय सांगते पोरं? गेल्या वर्षी कुणी घेतलं? मंडळी, तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ एका शाळेमधला आहे, जिथे शिक्षक मुख्याध्यापक जे आहेत ते मुलांकडून जे आहे ते स्वच्छतागृह वगैरे साफ करून घेत आहेत. मग व्हायरल व्हिडिओ मधला व्यक्ती म्हणतो की हे करणं योग्य आहे. तो शिक्षकांना बोलतोय. मग हे करणं खरंच योग्य आहे का? शाळेत जे सेवक असतात ते काय करतात? मुलांकडून जर हे कामं करून घेतले जातात, जिथे मुलं आपण शिक्षणासाठी पाठवतो त्यांच्याकडून जर हे कामे करून घेतले जातात, तर तिथं शाळेतले शिक्षक काय करतात? पण आता वस्तुस्थितीनं पाहिलं तर जेव्हा एक 10-12 वर्षापूर्वी लहानपणी जेव्हा शाळेमध्ये सेवक नव्हते, तेव्हा विद्यार्थीच हे सगळं काम करायचे. हा एक शाळेचा श्रमदानाचा भाग आहे. शाळेमध्ये लहानपणी जेव्हा श्रमदान करायचो, तेव्हा या सगळ्या गोष्टी सारवणं असेल किंवा आणखी झेंडावंदना दिवशी ह्या सगळ्या गोष्टी आपण करायचो. त्याच्यामुळे व्हायरल झालेला व्हिडिओ 2 दृष्टिकोनातून पाहिला जातोय. एक तर विद्यार्थी शिक्षणासाठी पाठवले जातात, तर त्यांच्याकडून असे शाळेमध्ये काम करून घेतले जातात. आणि दुसरा दृष्टिकोन म्हणजे की लहानपणी आम्ही सुद्धा हे काम करायचो असं जे आहे ते लोक म्हणतात. बाकी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.